या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शिक्षण विभाग, जिल्हा परिषद परभणी. नमस्कार श्रोते हो आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, वी लर्न इंग्लिश या कार्यक्रमाद्वारे आजचा एक विशेष भाग आम्ही प्रसारित करत आहोत. तेव्हा चला ऐकूयात पृथ्वीराज BP, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद परभणी यांचं मनोगत. चला शिकूया इंग्लिश सारे, आपण मिळून रेडिओद्वारे. चला 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 रेडिओ. नमस्कार, मी पृथ्वीराज, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद परभणी. सर्वांना नमस्कार. मित्रांनो, आपण 15 ऑगस्ट 2019 पासून वी लर्न इंग्लिश हे कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. हे दर दिवशी 10:15 ते 10:30 आकाशवाणीवर या कार्यक्रमाचं प्रसारण होत आहे. याच्यामधून आपण एक इंग्लिश शिकण्यासाठी एक चांगला पाऊल घेतलेला आहे आणि बरीचशी चांगली बाबी आमच्या समोर आलेली आहे. याच्यामध्ये 100% सगळी शाळांचा सहभाग आहे, सगळे विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग आहे आणि ग्रामीण भागातील जे पालक आहे विद्यार्थ्यांचे, त्यांचा सुद्धा याच्यामध्ये खूप एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आमच्या समोर आलेला आहे. जसं आपली एक डेली रुटीन ऍक्टिव्हिटी असते, याच्यामध्ये आपण प्रतिज्ञा घेते, राष्ट्रगीत करते, तसा हे वी लर्न इंग्लिश एक डेली ऍक्टिव्हिटी म्हणून आपल्या शाळांमध्ये सिस्टम मध्ये आलेला आहे. इंग्रजीतून आपण संवाद करण्यासाठी एक चांगलं जे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याची एक चांगली सुरुवात झालेली आहे. बरीचशी शाळा आम्ही व्हिजिट केलेली आहे, आमचे कर्मचारी अधिकारी यांनी व्हिजिट केलेली आहे आणि हा सगळा जे रिस्पॉन्स, जे फीडबॅक आलेला आहे, त्याच्यामध्ये शिक्षकांच्या, मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या सर्वांच्या खूप चांगला एक फीडबॅक आमच्या समोर आलेला आहे आणि याच्यातून आम्हाला सुद्धा एक प्रेरणा मिळाली आहे की आमचा हे प्रयत्न खरोखर चांगला आलेला आहे आणि याच्यामध्ये आम्हाला डेफिनेटली काहीतरी यश मिळणार. 2-3 तालुक्याबद्दल मी बोलणार. जसं सोनपेठ तालुका आहे, ते तालुक्यामध्ये त्यांनी प्रत्येक शाळामध्ये, प्रत्येक वर्गात ब्लूटूथ स्पीकर्सचा वापर केलेला आहे. प्रत्येक वर्गामध्ये तो वेगळा त्याच्या एक प्रॅक्टिस करत आहे. तर अशी एक सगळ्यांना विनंती सुद्धा आहे की जसं सोनपेठने केलेला आहे, तसे प्रत्येक तालुक्याने आपले प्रत्येक शाळामध्ये, प्रत्येक वर्गामध्ये हे कार्यक्रम घ्यायचे आणि त्याच्यासाठी एक छोटा ब्लूटूथ स्पीकर घ्यायचे आणि ते आपले वर्गामध्ये सगळे स्टुडंट्सच्या समोर हे कार्यक्रमचं प्रसारण करायचे. याचा फायदा हे होणार की इन्स्टेड ऑफ पूर्ण शाळाच्या समोर कार्यक्रम घेण्याबद्दल आपण जर वर्गामध्ये घेतला तर जास्त आपलं पार्टिसिपेशन वाढणार स्टुडंट्सच्या आणि जास्त एक चांगला इंटरॅक्शन पण होणार. प्राथमिक शाळा बडवणी, गंगाखेड यांचे काही मुलं आमचे स्टुडिओमध्ये आले होते आणि त्याने सुद्धा एक प्रोग्राम रेकॉर्ड केला होता, जे आम्ही प्रसारण सुद्धा केला होता आणि त्याच्यामधून त्यांच्या जे इंग्लिश स्पीकिंग मध्ये जे कॉन्फिडेंस निर्माण झालेला आहे, त्याचा एक चांगला स्वरूप हमको देखने को मिला है. तो ऐसी अपेक्षा है कि बाकी स्कूल्स में भी इस तरह का कॉन्फिडेंस बच्चों में बोलने के लिए, इंग्लिश बद्दल जी भीती होती लोकांमध्ये की इंग्लिश आपण बोलू शकत नाही, ते भीती दूर झालेली आहे. मुलांमध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे आणि आपला एक चांगला हे कार्यक्रमची सुरुवात झालेली आहे. अजून हा कार्यक्रमामध्ये इम्प्रूव्हमेंटचा स्कोप आहे आणि इम्प्रूव्हमेंट बद्दल आपण काय काय करू शकते त्याच्याबद्दल मी थोडक्यात बोलणार. जसं मी सांगितलं की सोनपेठ तालुक्यामध्ये प्रत्येक वर्गामध्ये त्यांनी ब्लूटूथ स्पीकर घेतला आहे आणि वर्गामध्ये ते कार्यक्रमचे प्रसारण करते आणि प्रॅक्टिस करते. तसा प्रत्येक तालुक्यामध्ये असं करतील तर चांगला रिस्पॉन्स मिळणार. तर सगळे जे शिक्षक आहे, HMs आहे आणि गावाचे SMC चे सदस्य आहेत, त्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे ब्लूटूथ स्पीकर प्रत्येक वर्गासाठी उपलब्ध करून द्या. दुसरं आहे की हे कार्यक्रम इज बेसिकली फॉर लिसनिंग, हे ऐकण्यासाठी कार्यक्रम आहे आणि बरीचशी शाळांमध्ये आम्ही असं दिसते की स्टुडंट्स त्यांची नोटबुक मध्ये पूर्ण वेळ, ते कार्यक्रमच्या पूर्ण वेळ मध्ये ते फक्त लिखते रहते हैं की कार्यक्रम में क्या प्रसारण होना है. पण याचा जे मेन मुद्दा आहे कार्यक्रम, इट इज फॉर लिसनिंग. जोपर्यंत लिसनिंग करणार नाही तोपर्यंत काही इंग्लिश मध्ये तेवढी चांगली अंडरस्टँडिंग घेणार नाही. तर ही रिक्वेस्ट आहे की ये लिखने का जो कार्यक्रम है ये थोड़ा सा पोस्टपोन करिए. कार्यक्रमचे 15 मिनिटच्या ड्युरेशन मध्ये फक्त मुलांना कॉन्सन्ट्रेशनशी ऐकायचे, ते लिसनिंग करायचे आणि ते कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर क्लासमध्ये त्याने जे डिस्कशन करायचे त्यावेळी ते लिहू शकते नोटबुक मध्ये आणि नंतर पण त्याचा सराव करू शकते. इसके लिए एक सेपरेट नोटबुक अगर प्रत्येक बच्चे ने बनाया तो दॅट विल बी गुड. त्याच्यामध्ये टीचर्स काही होमवर्क पण देऊ शकते आणि होमवर्कच्या आन्सर्स मधून ते स्टुडंट की प्रोग्रेस भी ट्रॅक कर सकते. तर हे सुद्धा एक रिक्वेस्ट आहे की वी लर्न इंग्लिश साठी एक सेपरेट नोटबुक प्रत्येक स्टुडंट साठी मेंटेन करावी. हा जे कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे, इट इज नॉट ओनली फॉर इंग्लिश टीचर्स. हे मी सुरुवातपासून सांगतो की हे कार्यक्रम सगळे शिक्षकांसाठी आहे. तो मॅथ्सचे टीचर आहे, समाजशास्त्राचे शिक्षक आहे, मराठी भाषेचे शिक्षक आहे, हे सगळ्यांसाठी कार्यक्रम आहे आणि सगळे टीचर्सला याच्यामध्ये
याच्यामध्ये सहभाग घ्यायचे. बरेचसे ठिकाणी थोडासा टीचर्सचा रिस्पॉन्स कमी दिसते, जे नॉन इंग्लिश टीचर्स आहेत ज्यांचा विषय नाही आहे. पण आमची अशी रिक्वेस्ट आहे की सगळे शिक्षकांना याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायचे, कारण की इट इज अ बेसिक कॉन्व्हर्सेशनल इंग्लिशचा हे कार्यक्रम आहे. याचे काही सिलेबस नाही आहे, हे काही स्टेट गव्हर्नमेंटचं काही एक्झाम वगैरे नाही होणार. इट इज फॉर कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश. मुलांशी इंग्लिश मध्ये बोलायचे, मुलांमध्ये जे कॉन्फिडन्स निर्माण करायचे, तर प्रत्येक शिक्षकांना याच्यामध्ये सहभाग घ्यायचे, नॉट जस्ट इंग्लिश टीचर्स. रेडिओ कार्यक्रम फक्त 15 मिनिटचा असते, त्याच्यामध्ये सगळे स्टुडंट्सला सुद्धा बोलण्याची संधी मिळू शकत नाही. तर हे एक रिक्वेस्ट आहे की कार्यक्रम संपल्यानंतर त्या दिवशी 15-20 मिनट का एक सराव क्लास में टीचर्स को लेना अपेक्षित है, जिसमें वो हर एक स्टूडेंट से इसके बारे में पूछेंगे. आणि शक्य हो तो रिपीट नाही करायचे. तेच स्टूडेंट्स जे चांगले प्रगतिशील स्टूडेंट्स आहेत त्यांना सोडून जे आपले दूसरे स्टूडेंट्स हैं जो उतना पार्टिसिपेट नहीं कर पा रहे हैं, उन पे थोड़ा सा फोकस करें. क्योंकि कई स्कूल्स में हमने देखा की ते रिपीट 2-3 स्टूडेंट्स आहेत, त्यांची चांगली प्रोग्रेस आहे आणि टीचर्स पण त्यांच्यावरच फोकस करत आहे. तर ही रिक्वेस्ट आहे की कार्यक्रम संपल्यानंतर एक 15-20 मिनिटचा तुम्ही सराव घ्या आणि त्याच्यामध्ये सगळे स्टुडंट्सच्या पार्टिसिपेशन हो, उसकी आप खात्री करिए. आपले बरेचसे ग्रामीण भागातील शाळांचा अभ्यास गट सुरू झालेला आहे गावामध्ये, आणि अभ्यास गट ज्यावेळी टीचर्स विजिट करते त्यावेळी सुद्धा ही वी लर्न इंग्लिशचा एक बार उनको बच्चों से इंटरेक्ट करना चाहिए, उसके बारे में बच्चों से चर्चा करना जरूरी है. क्योंकि स्कूल के बाहर जब स्टूडेंट्स इंग्लिश में बोलेंगे तभी उनको कॉन्फिडेंस आएगा. सिर्फ स्कूल के टाइम पे अगर थोड़ा सा 10 मिनट बोला, 15 मिनट बोला, दॅट विल नॉट चेंज. हे आपल्याला जर चेंज घडवायचे तर पूर्ण जे एनवायरमेंट असते कि स्टूडेंट को सब जगह इंग्लिश का सेंटेंसेस सुनना चाहिए, उसको इंग्लिश में बोलना चाहिए. तो इसके लिए जो अभ्यास गट में स्टडी होता है रात को, त्या अभ्यास गट मध्ये सुद्धा हा विषयावर चर्चा होणं गरजेचं आहे. आपले मुलांमध्ये जे मी पर्सनली ऑब्झर्व केलेलं आहे शाळांना व्हिजिट करून, तर अंडरस्टँडिंग लेवल डेफिनेटली इम्प्रूव्ह झालेला आहे. जे इंग्लिशचे वाक्य असते कार्यक्रमामध्ये ते मोस्टली स्टुडंट्सला त्यांची समज असते की ते काय बोलत आहे. पण अजून जे स्पीकिंग मध्ये कॉन्फिडन्स पाहिजे ते स्पीकिंग मध्ये कॉन्फिडन्स आला नाहीये. तर टीचर्स ने इस पॉइंट पे थोड़ा सा फोकस करना चाहिए की स्टुडंट्स मध्ये ते कॉन्फिडन्स निर्माण करायचे इंग्लिश बोलण्यासाठी. ते मिस्टेक्स करणार, आपण जोपर्यंत मिस्टेक्स करणार नहीं आपण काही पण सीखणार नहीं. यू डू मिस्टेक्स करोगे तभी आप सीखने वाले हो. तो इस माइंडसेट को थोड़ा सा डेवलप करने की जरूरत है. बच्चों में अभी भी कॉन्फिडेंस की थोड़ी सी कमी है बोलने में. अंडरस्टैंडिंग अच्छा है बट जो कॉन्फिडेंस चाहिए बोलने के लिए, और मिस्टेक्स होती रहेंगी, मिस्टेक्स के बाद ही हम सुधरने वाले हैं. तो ये माइंडसेट डेवलप करना बहुत जरूरी है शिक्षकों को. मित्रों, डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही वी लर्न इंग्लिश याला सरासरी 3 महिने पूर्ण झालेला आहे, आणि याचा एक असेसमेंट मौखिक परीक्षा आम्ही घेणार. रॅन्डमली आम्ही शाळा सिलेक्ट करणार आणि तिथे जाऊन एक ओरल एक्झाम याचा आम्ही घेणार. याचा मेन उद्देश आहे की आम्हाला फीडबॅक पाहिजे की प्रोग्रामचा कसा ट्रान्समिशन हो रहा है लोकांमध्ये, कसा त्याचा लर्निंग लेवल्स हो रहा है, आणि त्याच्यासाठी आम्ही एक मौखिक परीक्षा डिसेंबर महिन्यामध्ये घेणार. आणि याच्यामध्ये आम्ही मोस्टली वही प्रश्न पूछेंगे जो 3 महीने के रेडियो कार्यक्रम में प्रसारण हुआ है, आणि स्टूडेंट्सच्या लर्निंग लेवल्स त्याच्यामध्ये आम्ही चेक करणार. मित्रों, हम एक नया प्रयोग और शुरू करने वाले हैं रेडियो कार्यक्रम के द्वारा. 7 दिसंबर 2019 10:15 से 10:30 आम्ही चला शिकूया प्रयोगातून विज्ञान हे एक नवीन कार्यक्रम सुरू करण्याचे आम्ही ठरवलेलं आहे. हे कार्यक्रम बेसिकली सायन्स एक्सपेरिमेंट्स बद्दल आहे. याच्यामध्ये दर शनिवारी आम्ही 10:15 से 10:30 बजे सायन्सच्या एक्सपेरिमेंट बद्दल सांगणार. ते आम्ही एक पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट घेणार, ते एक्सपेरिमेंट कसा करायचे, त्याच्यामध्ये काय कॉन्सेप्ट्स आहे, स्टुडंट्सला काय त्याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन येणार, काय ऍक्टिव्हिटीज करायचे, त्याचे एक डिटेल्ड प्रेझेंटेशन हा कार्यक्रमद्वारा होणार. बेसिकली साइंस इज लर्निंग बाय डूइंग. साइंस अपन बुक से नहीं सीख सकते हैं. तर हा धारणातून आम्ही हे असा एक प्रयोग करने का सोचा है, जिसमें हम स्टूडेंट्स को बोलेंगे कि आप साहित्य लेके आइए. कार्यक्रमच्या पूर्वी एक दिवस पूर्वी आम्ही सगळे शिक्षकांना सांगणार की उद्या कुठला एक्सपेरिमेंट बद्दल कार्यक्रम होणार आणि ते एक्सपेरिमेंट साठी काय काय साहित्य लागणार. तर ते टीचर्सला ते अरेंज करायचे. हे साहित्य खूपच डेली रूटीन में जो काम आता है वैसा साहित्य होने वाला है. ये कोई बहुत ही एक्सपेंसिव या डिफिकल्ट ऐसा कुछ साहित्य नहीं होगा. जो घरेलू चीजें हम यूज करते हैं उस तरह का
साहित्य होने वाला है। तो टीचर्स को ये साहित्य बच्चों से मंगवाना है और जो कार्यक्रम हर शनिवार को हम करने वाले हैं उस टाइम बच्चों को साहित्य लेके आना है और जैसे रेडियो कार्यक्रम शुरू होगा तो उस टाइम कार्यक्रम के साथ साथ उनको ये एक्सपेरिमेंट भी करना है। एक यहाँ पे एग्जांपल दे देते हैं, जैसे वाटर का डेंसिटी का एक एक्सपेरिमेंट हम करने का फर्स्ट कार्यक्रम उसके बारे में होगा, जिसमें कि पानी में अगर हमने नमक ज्यादा डाल दिया है तो उसका डेंसिटी बढ़ जाता है, तो चीजें फ्लोट करती हैं। नमक का क्वांटिटी कम है, डेंसिटी कम है, तो वो सिंक करती हैं। तो इसमें उनको घर से नमक लाना है, पानी इज अवेलेबल और कुछ ऑब्जेक्ट लाने हैं। तो इस तरह के घरेलू साहित्य उनको लेके आना है। विद्यार्थ्यांमध्ये जे जिज्ञासा आहे, क्युरिओसिटी आहे, डिसिप्लिन आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, प्रयोगशीलता आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन जे आहे, हे सगळे जे आपले विद्यार्थ्यांमध्ये जे गुण आहे, हे गुण को वाव मिळावे, ते गुण जास्त चांगली प्रोग्रेस हो स्टुडंट्स मध्ये, त्याच्यासाठी आम्ही हे सुरू केलेलं आहे। आणि सायन्स बद्दल जे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे अथवा सायन्स काहीतरी ॲब्स्ट्रॅक्ट असते ते दूर करण्यासाठी एक कार्यक्रम आम्ही सुरू करणार आणि इससे सायन्स के बारे में बच्चों को थोड़ा सा इंटरेस्ट जगेगा। डे टू डे चीजों में त्यांची ऑब्झर्वेशनल स्किल्स सुद्धा वाढणार आणि मनात जे क्वेश्चनिंग ॲटिट्यूड आहे ते क्वेश्चनिंग ॲटिट्यूड करण्याची खूप गरज आहे। जोपर्यंत मुलांच्या मनामध्ये ते क्वेश्चन्स येणार नाही तोपर्यंत ते कुठलाही कॉन्सेप्ट शिकणार नाही। तर हे क्वेश्चनिंग एटीट्यूड डेव्हलप करण्यासाठी आम्ही हे एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून सायन्स को सिखाने का हमने ये प्रयोग करने वाले हैं। याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन्स सुद्धा रेज होणार आणि प्रत्येक क्वेश्चनचा जवाब शक्य आहे की तो टीचर देऊ शकणार। तर हेच कार्यक्रमचा उद्देश आहे की आपल्या मनामध्ये आन्सर्स पेक्षा क्वेश्चन्स जास्त निर्माण असले पाहिजे आणि ते क्वेश्चन साठी तुम्हाला इंटरनेट असो, कुठलीही लायब्ररी असो, कुठली चांगली बुक्स असो, त्याच्यामध्ये ते स्टुडंट्सला स्वतः शोधायचे आणि दैट इज दी होल आइडिया कि स्टूडेंट्स को स्टडी आवर्स के बाद जाके भी इसके बारे में थोड़ा सा उनके दिमाग में क्वेश्चन होना चाहिए, उनको सीखते रहना चाहिए। तो जस्ट एक समराइज करने के लिए कि हर शनिवार को हम 10:15 से 10:30 बजे ये सायन्स का कार्यक्रम सुरू करणार, ज्याचे नाव आहे चला शिकूया प्रयोगातून विज्ञान। याच्या फर्स्ट प्रसारण 7 डिसेंबर 2019 ला सुरू होणार आणि जसं मी सांगितले प्रत्येक शनिवारी आम्ही हे सायन्सचा प्रोग्राम ट्रान्समिट करणार। याच्यामध्ये एक बेसिक एक्सपेरिमेंट बद्दल आम्ही सांगणार, ते सगळे स्टुडंट्सला करायचे सोबतच आणि त्याच्यानंतर एक चांगलं डिबेट करायचे शिक्षक आणि स्टुडंट्स मध्ये, त्याचे जे कॉन्सेप्ट्स आहे, त्याच्याबद्दल जे क्वेश्चन्स आहे, त्यांच्याबद्दल एक चांगलं डिस्कशन होना चाहिए आणि शाळेनंतर ते घरी सुद्धा मुलं ते प्रयोग करून दाखवू शकते, त्यांचे मित्रांना दाखवू शकते, त्यांचे वडील पेरेंट्स को दिखा सकते हैं आणि एक लर्निंग बाय डूइंग जो पूर्ण कॉन्सेप्ट है तो लर्निंग बाय डूइंग करने के लिए एक हमारा फर्स्ट स्टेप है। जैसे वी लर्न इंग्लिश को इतना चांगला एक प्रतिसाद मिला है शिक्षक से, बच्चों से, गावकरी से, तशीच अपेक्षा आहे की हे सायन्सचा जे कार्यक्रम आहे चला शिकूया प्रयोगातून विज्ञान, हा कार्यक्रमला सुद्धा एवढा चांगला रिस्पॉन्स मिळणार। प्रत्येक शिक्षक 100% याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार, स्टूडेंट सुद्धा याच्यामध्ये आवड निर्माण होय सायन्स साठी त्याच्यासाठी पार्टिसिपेट करणार। ये एक्सपेरिमेंट्स 3rd स्टैंडर्ड से लेके हायर स्टैंडर्ड तक के बच्चों के लिए है। हे खूप जनरल आहे आणि याच्यामध्ये असं काही नाहीये की हे स्टुडंट्स शिकू शकते आणि ते शिकू शकत नाही। तो याच्यामध्ये सगळे मुलांना आपल्याला प्रमोट करायचे, सायन्स बद्दल आवड निर्माण करायचे आणि जसं जसं तुमचा फीडबॅक येणार तसं तसं हे मी इम्प्रूव्ह करणार। जे सगळे शिक्षक आहे ते बांधवांना पण हे रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर वाटते की आम्ही सुद्धा साहेब असा एक एक्सपेरिमेंट करायचे आणि ते पण ते रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकते, जर तुमच्या ते व्यवस्थित आला तर ते सुद्धा आम्ही ट्रान्समिट करू। इट इज अ इंटरॅक्टिव्ह अँड कोऑपरेटिव्ह प्रोग्राम जे आम्ही सुरू करणार, तर तुम्ही सुद्धा आम्हाला पाठवू शकते काही चांगला तुम्हाला वाटले की साहेब हे एक्सपेरिमेंट आपल्याला सगळे मुलांना दाखवायचे, तुम्ही सुद्धा त्याची रेकॉर्डिंग करून आम्हाला पाठवा व्हॉट्सअपवर आणि ते आम्ही प्रसारण करू। तर परत एकदा खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना। असा आज आपण एक चांगला स्टेप जे घेतलेला आहे तसा चांगला स्टेप सायन्स बद्दल पण घेऊ आणि सगळ्यांच्या खूप खूप कोऑपरेशनची अपेक्षा आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। चला शिकूया इंग्लिश सारे आपण मिळून रेडिओद्वारे, चला चला चला